नमस्कार. सर्व बुद्धिबळ खेळाडू आणि पालकांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन मी आलेलो आहे. येत्या 23 जानेवारीला म्हणजे 23 जानेवारी 26 पासून सुरू होत आहेत अतिशय महत्त्वाच्या, अतिशय स्फूर्तिदायक, अतिशय प्रेरणादायी अशा भव्य रेटिंग स्पर्धा. त्या आहेत अमरावती येथे आणि त्याचं स्थळ आहे शुभम मंगलम बडनेरा रोड इथे. मित्रो, तुम्हाला माहिती आहे या स्पर्धेच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. अर्थात त्याचे काहीतरी नाममात्र शुल्क असणारच आहे. या स्पर्धेची प्रवेश फी सुद्धा अतिशय वाजवी आहे. 21 तारखेपर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग नोंदवू शकतात. 6,000 रुपये तुम्हाला एंट्री फी द्यायची आहे. अर्थात नियमाप्रमाणे किंवा प्रथेप्रमाणे जे लोकल लोक आहेत, लोकल खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी ही फी थोडी कमी आहे. मित्रो, या स्पर्धेचे वैशिष्ट्य काय तर इथे 12 लाख रुपयाची बक्षिसे दिलेली आहेत. तब्बल 151 खेळाडूंना ही बक्षिसं मिळणार आहेत. ही स्पर्धा 1700च्या आत रेटिंग असणाऱ्यांसाठीच आहे. यामुळे काय झालंय की मी या स्पर्धेला मुकलो आहे. मला ही स्पर्धा खूप आवडलेली आहे, पण मी या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही कारण माझे रेटिंग हे 1700च्या पेक्षा जास्त आहे. ही झाली माझ्यासाठी वाईट गोष्ट, पण तुमच्या सर्वांसाठी चांगली गोष्ट अशी आहे की असे अनेक खेळाडू आहेत की जे 1700 पेक्षा जास्त आहेत, मात्र ते या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे बक्षिसं मिळवणे फार सोपे जाणार आहे. पहिली 25 बक्षिसं ही पहिल्या 25 खेळाडूंना मिळणार आहेत. या 25 खेळाडूंना बक्षिसे मिळाल्यानंतर त्याच्याशिवाय आणखी काही बक्षिसे मिळणार, कारण मी सांगितले तुम्हाला की 151 खेळाडूंना बक्षिसे मिळणार आहेत. दुसरे प्रकारचं बक्षीस म्हणजे काय की ज्या खेळाडूचं रेटिंग 1500 आहे मात्र 1600 पेक्षा कमी आहे, अशा खेळाडूंना सुद्धा बक्षिसे मिळणार आहेत. आणि ज्यांचे 1400 पेक्षा जास्त आहे व 1500 पेक्षा कमी आहे अशा खेळाडूंना सुद्धा वेगळी बक्षिसं आहेत. अनरेटेड म्हणजे ज्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं या तारखेपर्यंत रेटिंग प्राप्त झालेले नाही, अशा खेळाडूंना सुद्धा वेगळ्या प्रकारचं बक्षीस मिळणार आहे. आयोजक फक्त इथे थांबत नाहीत तर त्यांनी वरिष्ठांसाठी सुद्धा 5 बक्षिसे ठेवलेले आहेत. महिला खेळाडूंसाठी सुद्धा 5 बक्षिसे राखीव आहेत आणि अमरावती प्रॉपर शहरातील अमरावतीसाठी 5 खेळाडूंसाठी बक्षिसं राखीव ठेवलेली आहेत. या इथे हा बक्षिसांचा क्रम संपत नाही मित्रो, तर लहान मुलांसाठी इतकी प्रचंड बक्षिसे ठेवलेली आहेत की विचारू नका. 7 वर्षाआतील, 9 वर्षाआतील, 13 वर्षाआतील, 11 वर्षाआतील आणि 15 वर्षाआतील या 5 गटांमध्ये मुलांना वेगळी आणि मुलींना वेगळी अशी बक्षिसे देण्यात आलेली आहेत, जाहीर झालेली आहेत. मित्रो, या स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ती फक्त 6,000 रुपये असून 21 जानेवारीच्या आत तुम्हाला नाव नोंदायचं आहे. 23 जानेवारी 26ला सुरू होणाऱ्या या स्पर्धा 23 ते 26 जानेवारीपर्यंत म्हणजे 4 दिवस चालणार आहेत. या रेटिंग स्पर्धा आहेत. इतक्या जवळ आपल्या एरियामध्ये जर रेटिंग स्पर्धा होत असतील तर तुम्हाला रेटिंग मिळवण्याची ही सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. याच ठिकाणी असेही जाहिरात केलेलं आहे या आयोजकांनी की राहण्याची व्यवस्था तिथेच असेल आणि जेवणासाठी तुम्हाला इथे कोणी धावपळ करायची गरज नाही. थोडेसे योग्य ते शुल्क देऊन तुम्हाला जेवणाची सुद्धा व्यवस्था तिथल्या तिथे होणार आहे. आणि मित्र, अमरावतीतल्या लोकांसाठी तर ही फार मोठी पर्वणी आहे,
कारण त्यांना बाहेरगावी जाणे जमत नाही. बाहेरगावी जाणे जमले तर तिथे खूप खर्च येतो, तो परवडत नाही. ट्रॅव्हलिंगचा खर्च, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च खूप वाढतो. म्हणून अमरावतीचे पुष्कळ खेळाडू हे बाहेर जात नाही. त्यांच्यासाठी ती सुवर्ण संधी आहे, ते इथे भाग घेऊ शकतात. मित्र हो, मी जरी या स्पर्धेसाठी मुकत असलो तरी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी, या खेळाडूंनी सर्वांनी इथे भाग घ्यावा आणि रेटिंग प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावा. लक्षात ठेवा मित्र हो, की कमीत कमी 450 लोक ज्यांनी भाग घेतला तर 450 पैकी 150 लोकांना बक्षीस मिळणार आहेत. याचा अर्थ काय होतो की 3 लोकांपैकी एकाला बक्षीस नक्की मिळणार आहे. एवढी बक्षिसांची संख्या मी कुठेही पाहिलेली नाही. अमरावतीला या स्पर्धा ज्या होत आहेत त्या होत आहेत शुभम मंगलम इथे, बडनेरा रोडला अमरावती शहरामध्ये ह्या स्पर्धा होत आहेत. तरी सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि बक्षिसे मिळवावे. मी तर म्हणतो की जर इथे 600 जरी लोक असले, प्लेयर आले, तरी 4 पैकी एकाला, म्हणजे बघा किती संधी आहे तुम्हाला बक्षिसे मिळवण्याची. आणि सर्व प्रकारच्या खेळाडूंना बक्षिसे ठेवलेली आहेत. अनरेटेड असो, सिनियर असो, महिला असो आणि बालकांसाठी तर विचारूच नका. 10 बक्षिसे ठेवलेली आहेत प्रत्येक गटामध्ये. काही गटामध्ये 7 वर्षाच्या आतील वेगळा गट, 9 वर्षाच्या आतील, 11 वर्षाच्या आतील, 13 वर्षाच्या आतील, 15 वर्षाच्या आतील मुलांसाठी वेगवेगळे गट ठेवलेले आहेत. काही ठिकाणी तर मुलींसाठी पण वेगळे गट ठेवले आहेत आणि मुलांसाठी सुद्धा वेगळे गट ठेवलेले आहेत. तरी मी सर्व बुद्धिबळ खेळाडूंना आणि सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये नक्की भाग घ्यावा. आणि भाग घेताना आयोजकांशी चर्चा करताना जर तुम्ही सांगितले की आम्ही सी देशमुख यांच्या यूट्यूब चॅनलवरून माहिती घेऊन इथे आलेले आहोत, तर मला आनंद होईल आणि त्यांनाही आनंद होईल.